इंट्राडे आणि डिलिव्हरी शेअर्स म्हणजे काय? चला आपण इंट्राडे अगोदर समजून घेऊया. शेअर मार्केटची जी वेळ आहे ती आहे 9:15 ते 3:30च्या दरम्यान. तर लेट्स से की माझ्याकडे 1,00,000 रुपये आहे माझ्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये. मी ब्रोकरला दिलेले आहेत आणि आता मला शेअर मार्केटमध्ये एक शेअर खूप चांगला आवडलेला. तर मला असं वाटतं की तो खूप वरती चालला जाईल. तर मी काय करतो, 1,00,000ची माझी गुंतवणूक करून देतो. हे समजून घ्या सकाळी सकाळी 10-11 वाजेच्या दरम्यान मी करून दिली. नंतर मी त्या शेअरला काही पाहिलं नाही. आता 3:30ला शेअर मार्केट बंद होतं. त्याच्या अगोदर एक अर्ध्या तासा अगोदर मी 3 वाजता मी परत उघडून पाहिलं आणि पाहतो तर काय, शेअर हा 15% वरती आहे. 15% वरती याचा अर्थ माझी जी 1,00,000ची गुंतवणूक आहे ती मला 15,000ने वरती म्हणजे 1,15,000 रुपये दिसते. आता मी म्हणतो की 15% मला एक काही टाइम पिरियडमध्येच होत आहे. तर मी हे जे शेअर विकत घेतले ती लगेच विकून देतो. तर जसेच मी विकले तर मला 1,00,000 रुपये म्हणजे माझ्याकडे 1,15,000 परत येऊन गेले. आता मी म्हणतो डिलिव्हरी म्हणजे काहीच आता केलं नाही. 3:30 वाजता मार्केट बंद होऊन गेलं. त्याच्यानंतर खरेदी विक्री काही शक्य नाही. आता सुरुवात कशी केली होती मी, की माझ्याकडे शेअर्स काही नव्हते बरोबर. 1,00,000 रुपयांनी सुरुवात केली होती. माझ्याकडे बाय द एंड ऑफ द डे 1,15,000 झालेले. माझं ऑब्लिगेशन आहे का शेअर काही विकत घेणं किंवा देणं? काहीच नाही. तर याला म्हणतात इंट्राडे, जिथे तुमचं शेअर्सचं न घेणं न देणं दोघीही येत नाही. 3:30 नंतर तुमच्याकडे काहीच ऑब्लिगेशन नाही. तर याच्यामध्ये आता सेम वे की एखाद वेळेस समजून घ्या आपण सुरुवात केली म्हणजे मार्केट 9:15 ते 3:30च्या दरम्यान एखादा शेअर मला असं वाटतं खूप वरती गेला आहे, आपण त्याला शॉर्ट सेल करू, त्याला शॉर्ट सेल म्हणतात. मी तो विकून दिला. त्याच्यानंतर तो खालती येऊन गेला, मी परत बाय केला. तर मला डिफरन्स मिळून गेलेत बरोबर. माझा काही ते काही प्रॉफिट होऊन गेला. तर हे जे प्रॉफिट आहे बाय द एंड ऑफ द डे तुमच्याकडे जो पण पैसा आहे म्हणजे कसं आहे, सुरुवातीची कॅश 9:15 वाजता तुमच्याकडे जे पैसे होते ते पूर्ण 9:15 ते 3:30च्या दरम्यान तुम्ही जी बाईंग सेलिंग बाईंग काहीही केलं असेल, जो काही नफा आणि नुकसान हा ॲडजस्ट होतोय ते ते तुमच्या सुरुवातीच्या कॅशमध्ये ॲडजस्ट करून बाय द एंड ऑफ द डे ती तुमची कॅश वाचते बरोबर. या सगळ्या गोष्टींना इंट्राडे म्हणतात. इंट्राडेमध्ये तुम्ही विकत घेतलं असेल, शेअर विकत घेतले असतील तर विकून देतात 3:30च्या अगोदर. तुम्ही जर विकले असतील तर परत बाय करून घेतात 3:30च्या अगोदर. म्हणजे जे पण प्रकार असतो तो पूर्ण दिवसांमध्येच खेळ संपून जातो, पुढच्या दिवशी काही होत नाही. आता डिलिव्हरी ट्रेडिंग. आता डिलिव्हरीची म्हणजे डिलिव्हरीचा अर्थ काय, की समजून घ्या मी आज शेअर विकत घेऊन ठेवले ठीक आहे. शेअर मी विकत घेतले 1,00,000चे जसे घेतले होते, मी 3:30ला काही विकले नाही. मला असं वाटतं की 15% जरी वरती असेल तर हा आणखी 30-40-50% वरती असेल. तर मी काय करेल, मी काहीच नाही केलं. तर 3:30च्या नंतर माझ्याकडे काय असेल की त्याच्यानंतर माझ्या अकाउंटमधून पैसे हे कापले जातील. 1,00,000 रुपये चालले जातील आणि 1,00,000 रुपये किमतीचे जे शेअर आहेत ते माझ्याकडे येऊन जातील. केव्हा येतील, T+2ची सेटलमेंट वगैरे काय प्रकार आपण तो पाहू. पण बाय द एंड ऑफ द डे मला शेअर्स हे येणे आहेत आणि माझ्या अकाउंटमधून पैसे हे जाणे आहेत. तर हे एक्झॅक्टली डिलिव्हरी म्हणतात. डिलिव्हरी याचा अर्थ जेव्हा शेअर्स मार्केट 3:30 वाजता संपून जातं तेव्हा तुमच्याकडे एक तर शेअर येणे राहतात किंवा तुम्हाला ऑब्लिगेशन आहे की कोणाला तरी शेअर द्यायचे, म्हणजे तुम्ही शेअर विकले असेल तर तुम्हाला शेअर द्यायचे. तर याला डिलिव्हरीवाली ट्रेडिंग म्हणतात.